आता जीवनात पहिल्यांदा सोलो फ्लाइट करण्याचा आपले टाइम आहे. प्रशील, प्री फ्लाइट चेक, रेडी फॉर फर्स्ट सोलो फ्लाइट. Relax and enjoy the flight, okay? यस सर. All ready to go. Ya mun passport kira. अशक्य सुंदर सह्याद्री. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा भन्नाट असे ॲडव्हेंचर भरल्या व्लॉगमध्ये. आणि मी तुमचा होस्ट प्रशील अंबादे. आणि आपला आजचा ॲडव्हेंचर असणार आहे हवेत उडण्याचा, म्हणजेच पॅराग्लायडिंग कोर्सचा. मित्रांनो, आपली ॲडव्हेंचरची बकेट लिस्ट खूप मोठी आहे. आजपर्यंत आपण सह्याद्रीमध्ये अनेक ॲडव्हेंचर केले आहेत. आता याच ॲडव्हेंचरच्या लिस्टवर थोडासा प्रकाश टाकून आज आपण चाललो आहोत एका नवीन ॲडव्हेंचरसाठी, म्हणजेच पॅराग्लायडिंग करण्यासाठी. तसं तर आपण 3-4 वेळा पॅराग्लाइड केलो आहोत, पण त्या फ्लाईटमध्ये आपण चुपचाप बसून असतो आणि आपला गाईड आपल्याला हवेत उडवत असतो. पण आता आपल्याला सोलो फ्लाईट म्हणजेच एकट्याला फ्लाईट करायची आहे. आणि यासाठी आपल्याला सर्टिफाईड कोर्स करणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून हा कोर्स करण्यासाठी आज आपण जात आहोत पुणे आणि मुंबईपासून अगदी जवळ असलेल्या कामशेत मधल्या फ्लाय निर्वाणा इन्स्टिट्यूटमध्ये, जिथले प्रोफेशनल सर्टिफाईड इन्स्ट्रक्टर आपल्याला सोलो फ्लाईट कसं करायचं हे शिकवणार. बहुत दिवसापासून आपल्या बकेट लिस्टमध्ये असलेला एक नवीन ॲडव्हेंचर आपल्याला करायचा होता आणि फायनली आपल्याला तो चान्स भेटला आहे. कामशेतमध्ये तो पॅराग्लायडिंग कोर्स केला जाते आणि तोच कोर्स करण्यासाठी आता आपण जास्त टाइमपास न करता निघू थेट कामशेतमध्ये. चला. मुंबई किंवा पुणेपासून प्रवास चालू केल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला कामशेतमध्ये यावे लागते. जर आपण पुणेकडून येत असणार तर पुणेवरून आल्यानंतर कामशेतचा हा रस्ता समोर चाललाय लोणावल्याकडे. तर असा टर्न घेऊन लोणावल्याकडे न जाता या ब्रिजच्या खालून आपल्याला कामशेतच्या अंदर जायचं आहे. आणि जर आपण मुंबईकडून समोर येत असणार पुणेकडे तर मधातच कामशेतचा हा ब्रिज लागणार. या ब्रिजच्या खालून आपल्याला जायचं आहे कामशेतच्या अंदर. ढाकबैरी किल्ला जो आहे त्या ढाकबैरीच्या रस्त्यानं समोर जायचं आहे आपल्याला तलावापर्यंत. गुगल मॅपच्या मदतीने आपण इझिली डायरेक्ट त्या स्पॉटपर्यंत जाऊन पोहोचू शकतो. या इन्स्टिट्यूट जवळ ट्रेननी यायचे झाल्यास मडवली किंवा लोणावला ही जवळचे रेल्वे स्टेशन आहे. त्यानंतर स्टेशनपासून टॅक्सी पकडून आपण इन्स्टिट्यूटमध्ये पोहोचू शकतो. आणि जर आपल्याकडे स्वतःची व्हेकल असणार तर गुगल मॅपच्या मदतीने इझिली आपण इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन पोहोचू शकतो. सो फायनली येऊन पोहोचलो आपण अशा प्रकारे. 5-10 मिनिट लेट आहो. आपल्याला 11चा टाइम दिला होता, आपण 11:10 वाजता येऊन पोहोचलो. इन्स्टिट्यूटमध्ये पोहोचताच सगळ्यात पहिले पाहायला मिळाले हिरवगार निसर्ग, जिथे अनेक प्रकारचे झाडे पाहायला मिळाले. कोर्सच्या पहिल्याच दिवशी कोर्सबद्दल संपूर्ण इन्फॉर्मेशन देण्यात आली आणि आपल्याकडून काही फॉर्म भरण्यात आले. आपल्याला 11 वाजेपर्यंतचा टाईम दिला होता. आपण 11:15 वाजता पोहोचलो. त्याच्यानंतर 12 वाजेपर्यंत या जागेवर पूर्ण इन्स्ट्रक्शन दिला. आपला 3 क्लास झाला. 3-4 दिवसामध्ये आपण काय काय करणार आहोत याचा इंट्रोडक्शन झाला. पॅराग्लायडिंग कोर्स करण्यासाठी वेगवेगळ्या जागेवरून अनेक लोक आले होते, ज्यांच्यासोबत पहिल्याच दिवशी चांगली फ्रेंडशिप झाली. ऐसा भी ब्लू ऐसा टाइम पे फ्लिप कर दे यार. मेरा तो जो ब्लू पहले कार्ड देखना चाहिए. क्या भाई, उल्टा अभी तो दिखता भी है पीछे क्या है. इस पापी संसार से मैं मुक्त हो गया. मित्रांनो, जीवनात पहिल्यांदाच खेळलो, मला खेळता बी नाही तरी जिंकलो. आणि दुपारी 3 वाजतापासून सुरू झाला ओरिजिनल ॲडव्हेंचर. सगळ्यांपेक्षा कठीण कारोबार आपला झाला आहे, कारण की आपल्याला कॅमेरा पण हँडल करायचे आहे आणि ग्लायडर पण. ज्या जागेवर आपला इन्स्टिट्यूट होता त्या जागेपासून आपल्याला काही अंतरावर नेण्यात आला, जिथे कोर्सच्या पहिल्याच दिवशीपासून पॅराग्लायडिंगची फिजिकल ट्रेनिंग सुरू होणार होती. एवढ्या मोठ्या बॅगा घेऊन आपण चाललो आहोत समोर त्या साईटवर, जिथं आपली सगळी प्रॅक्टिस होईल, फिजिकल प्रॅक्टिस ना. काही नॉलेज बी दिलं जाईल. आज पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसात आज माहीत नाही का शिकवणार आहे.
तो फर्स्ट डे वी आर डूइंग प्रैक्टिस फ्रॉम देयर, तो दिख रहा है आपको यहाँ से करेंगे. सेकेंड डे विल डू लाइक some slope run from there and same third day on that mini flat from there only. या जागेवर असा फ्लॅट एरिया आहे जिथं आपली छोटीशी फिजिकल प्रॅक्टिस होणार आता, डेमो आणि फिजिकल प्रॅक्टिस. बट आज के दिन से हम लोग ग्राउंड ट्रेनिंग करें. ओके, तो सबसे पहले ये साइड का नाम है शेलार हिल. अभी जो विंड आ रही है अपने के लिए वो वेस्ट विंड आ रही है. तो जब भी हम लोग कोई साइड को चूज़ कर लेते हैं तो मेक श्योर वहाँ पर अपने को साइड असेसमेंट करना बहुत ज़रूरी है. बिकॉज आपका टेक ऑफ एरिया मेक श्योर क्लियर होना चाहिए, लँडिंग एरिया क्लियर होना चाहिए. कोर्सच्या पहिल्याच दिवशी पॅराग्लायडिंग फील्डमध्ये यूज होणाऱ्या प्रत्येक इक्विपमेंटबद्दल डिटेल माहिती देण्यात आली. ये आपका लेग स्ट्रैप है, इसमें अलग अलग सिस्टम्स है लाइक जैसे कनेक्ट करने के लिए. ये आप इसके अंदर प्रेस कर दो, ये लॉक हो जाएगा. आप उसको प्रेस करोगे ये ऑटोमेटिकली बाहर निकल आएगा. सगळे इन्स्ट्रक्शन झाल्यानंतर आता एक एक करून प्रत्येक व्यक्ती चालले आहे समोर, म्हणजे प्रॅक्टिकल सुरू झाला आहे. पॅराग्लायडिंगचा ॲडव्हेंचर आपल्यासाठी एकदम नवीन होता. कोर्सच्या पहिल्याच दिवशी आपला ग्लायडर आपल्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होता. असं वाटत होतं की हे ॲडव्हेंचर आपण करू शकणार की नाही. प्रशील, प्री फ्लाइट चेक, रेडी फॉर ग्राउंड रन. ओके, हाथ पीछे रखो, चलो वहाँ से लिफ्ट अप, खींचो ऊपर, रिलीज, हैंड्स बैक, बॉडी बेंड करो ऋषि, स्लोली वॉक करो, बेंड करो बॉडी आगे. Keep walking forward. Right brake. Okay, stop. इथं असलेले प्रत्येक इन्स्ट्रक्टर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने गाईड करत होते. Keep running, little brake on both sides, little brakes, right hand up. Yeah, both hands up now, Yeah, keep going. पण जसा जसा आपण प्रॅक्टिस करू लागलो तसा तसा आपल्याला हा कोर्स अजूनच इझी वाटू लागला. Okay, little left brake. Yeah, that's fine. Okay, you can stop there. Turn quickly. Hands back, full brake. Yeah, nice one. मजा येत आहे. पहिला दिवस मजेदार चालला आहे. पहिल्या दिवशी आपल्याला राव नुसते राऊंड मारायचे आहे जेणेकरून आपली बॉडी पूर्ण तयार झाली पाहिजे. याच्यासाठी आपल्याला हात कसे ठेवायचे आहे, कोणता ब्रेक खिचायचा आहे, लेफ्ट कधी खिचायचा आहे, राईट कधी खिचायचा आहे, किंवा हवा कोणत्या बाजूने येत आहे याचा अंदाज आज पहिल्या दिवशी आपल्याला शिकवण्यात येऊन राहिला आहे. पहिल्याच दिवसाच्या संध्याकाळपर्यंत Very nice. आपल्याला जमिनीवर धावणारा पक्षी बनल्याचा अनुभव येत होता. Okay, full brake. You can stop there. Okay. जेव्हा आपण लँडिंग करतो, लँडिंग केल्यानंतर हा जो पॅराग्लाइड आहे हा स्वतःलाच आपल्याला वाउंड अप करून तिकडे न्यायला लागते. तर जे टेक्निक आहे या टेक्निकला मशरूम टेक्निक म्हटलं जातं. मशरूम या निंजा टेक्निकचा उपयोग करून आपण ग्लायडरला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर इझिली उचलून नेऊ शकत होतो. असा खांद्यावर उचलून आपल्याला न्यायला लागते. हे आपल्या दिवसाची लास्ट फ्लाईट होती. पूर्ण दिवसभराच्या ट्रेनिंगमध्ये प्रत्येकाने केलेल्या चुकांबद्दल डिटेल डिस्कशन करण्यात आला. To turn around, that's why I had kept on getting caught in lines. You just have to be quicker to turn around was the only mistake I can really think of. And like also sometimes a tendency to look down at the ground. You don't want to look down because then you're looking at the ground, you don't really know if it's... ज्या डिस्कशन मधली अर्धी इंग्लिश तर माझ्या डोक्याच्या वरूनच गेली. Also like a few times it happened like I'm telling you left right brake and then you're stopping the run altogether. You keep the run on like. जब भी फील हो रहा है कि ग्लाइडर आपको वो लेफ्ट में ड्रैग करना चालू कर रहा है, पुश कर रहा है लेफ्ट में, तो वो साइड का हाथ ऊपर लेके जाना है. अगर आपने वहीं पे पकड़ के रखा है, आपका ब्रेक ऑन है तो वो आपको और पुश कर रहा है लेफ्ट में, करेक्ट. सो दैट टाइम वो हाथ को ऊपर लेके जाओ और फिर अपोजिट वाला ब्रेक्स को ऑन करो. पहिला दिवस मस्त पार झाला आहे. आता सुरक्षित पहिला दिवस पार झाल्यानंतर आपण चाललो आहो आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये वापस. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे पॅराग्लायडिंग कोर्सच्या दुसऱ्या दिवशी. वा, का सुंदर पहाट आहे. आता उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे. या जागेला एवढा जबरदस्त मेंटेन करून ठेवला आहे. रंगबिरंगी कलरचे फुलं पाहायला भेटते आपल्याला. तिकडे गुलाबी कलरचे, इकडे पांढऱ्या कलरचे, आणि हा आता फुल सोनकीसारखा वाटत आहे.
दुसऱ्या सकाळी उठल्यावर इन्स्टिट्यूटच्या बाजूला असलेल्या सुंदर निसर्गाला कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू लागलो. ज्या इन्स्टिट्यूटमध्ये आपण आलो आहोत हा पूर्ण इन्स्टिट्यूट नेचरमध्ये आहे. एवढा कडक उन्हाळा सुरू आहे सध्या आणि तरी पण आपल्याला पूर्ण झाड दिसतं. इथं एवढ्या प्रकारचे झाडं आहे. हे तलावामध्ये असा कमळाची फुलं राहते. इथं छोटासा पॉन्ड तयार केला आहे. जस्ट इन्स्टिट्यूटच्या पाठीमागं बहुत मोठा असा तलाव आहे. हे बघत आहे झाडाचा किती मस्त बनवला आहे. या जागेवर कोर्स तर कराच म्हणा, पण होऊ शकाल तर या जागेवर येऊन नेचरची शांतता अनुभवण्यासाठी इथं नक्की या. इथं असा टेंट स्टे पण दिला आहे. आपल्या एक्स्ट्रा फरमाईशवर आपण टेंटमध्ये पण राहू शकतो. मस्त जागा आहे आणि इथं झुले बी बांधून आहे. हवे में उड रही ऐसे सही. ज्या झाडावर आपण झुला झुलत आहोत इथंच याला का म्हणते, हे इथं बहुत सारे हे लागून आहेत फ्रूट दिसत आहे. हे आपण तोडू बी शकतो, खाऊ बी शकतो. फ्रेश तर दिसत आहे, खाऊ का नाही हा विचार. पूछो उनको. हाँ खा सकते हैं क्या? पता चले खा के इधर ही बेहोश गिर के. पूछ लेते हैं किसको. मीठा तो है. मीठा है ना. या झाडांवर लागलेल्या फ्रूट्सला खाण्यासाठी इथं बहुत सारे पक्षी येत आहे सकाळी सकाळी. या इन्स्टिट्यूटचा डेली शेड्यूल खूप सिम्पल आहे. सकाळी 9 वाजेपर्यंत नाश्त्याचा टाइम, 11 ते 12 थेरी क्लास आणि दुपारी 3 ते 6 वाजेपर्यंत फिजिकल ट्रेनिंग. चला नाश्ता करू. जर एखाद्या व्यक्तीचा वर्क फ्रॉम होमवाला जॉब असणार तर तो जॉबसोबतच हा कोर्स इझिली करू शकतो, कारण इथे हाय स्पीडवाल्या वायफायची सुद्धा सुखसुविधा दिली आहे. कुठं गेला भेटला. चला पटकन क्लास सुरू झाला आहे. दुसरा दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस होता, कारण आज थेरी क्लास सोबतच काही महत्त्वाचा प्रॅक्टिकल डेमो सुद्धा बघायला मिळणार होता. सडनली कधी कधी काल असं झालं की ग्लायडर लेफ्टला जात होता किंवा राईटला, तर मग त्या सिच्युएशनमध्ये आपण का स्टेप फॉलो करायला पाहिजे. ग्लाइडर सपोज आपल्याला लेफ्टला पुल करते हैं तो फर्स्ट हम लोग उसको फॉलो करेंगे, उसके नीचे जाएंगे. As it's going through the air, it's producing lift, but not enough lift to go up, only enough lift to slow down the sinking. इन्स्टिट्यूटमध्ये थेरॉटिकल क्लास झाला. आता इन्स्टिट्यूटमध्येच आपल्याला काही प्रॅक्टिकल करून दाखवतील. ग्राउंड ट्रेनिंगच्या पहिले आपल्याला आज दुसऱ्या दिवशी प्रॅक्टिकल आहे. हा प्रॅक्टिस डेमो आमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. आपण पॅराग्लायडिंग करत आकाशात गेलो आणि काही कारणास्तव आकाशातून खाली पडलो तर आपल्याला काय करायला पाहिजे याचा उत्तम डेमो इन्स्ट्रक्टरने आपल्याला दिला. Any damage? Sorry, you keep your arms in like this as well, and keep your head, your chin on your chest as well. And then just as you touch, your hands come up like this, and down like that, and down, and over like that. That's the idea. Keep your legs straight. You had your knees bent quite a bit there, yeah. But other than that, that's the idea. Yeah, that's okay, yes. That's the idea. Just keep your chin on your... डेमो झाल्यानंतर प्रत्येकाने प्रॅक्टिस करण्यास सुरुवात केली. Confused like this. Confusing, isn't it? It's a bit slow there. You drop. इतना आराम से तो नहीं करेगा. दुसरा दिवस सुरू झाला आहे आणि आता आपण चाललो आहोत ग्राउंड ट्रेनिंग प्रॅक्टिससाठी. कोर्सचा दुसरा दिवस आमच्यासाठी थोडा टफ जाणार होता. आज दुसरा दिवस आहे. आज स्वतःचा ग्लायडर आपल्याला स्वतःच ओपन करायचा आहे. सगळे लोक इथं तयार होऊन राहिले.
अशा प्रकारे झाला आपला पॅराग्लाइड ओपन. आता इथून बाकीच्या समोरच्या ॲक्टिव्हिटी होतील. काल आपण फक्त ग्राउंडवर रन करणं शिकलो होतो, आज त्याच गोष्टीला थोडासा ॲडव्हान्स करतील. म्हणजे मे बी एक टप्पा उडी मारायची आहे शायद. प्रशील, प्री फ्लाइट चेक, रेडी फॉर ग्राउंड रन. रन रन रन. दुसऱ्या दिवशी हवा अनिवन असल्या कारण आपला ग्लायडर आपल्याला दुसऱ्या बाजूला नेण्याचा प्रयत्न करत होता. आज हवा बहुत जास्त आहे, त्याच्या कारण आपले जे मित्रमंडळी आहे ते गलडून राहिले आहे, म्हणजे इकडे तिकडे सांडून राहिले आहे, पडत आहे. तरी पण प्रयत्न सुरू आहे. आपल्या छातीवर वॉकी टॉकी लावला आहे, याच्यावर सगळ्यांना गाईड केल्या जाते. या अनइवन हवेमध्ये ग्लायडरला कंट्रोल कसं करायचं याची प्रॉपर ट्रेनिंग आपल्याला इथं दिली जात होती. Please, hands back, lean forward, keep running forward, right hand up, little brake on both sides, keep a little bit of brake. Okay, now slowly hands up again, right brake, left hand up. Okay, very nice, keep going, keep running ahead. Right hand up, only left brake, right hand up, follow the glider. Very nice, keep going. Okay, both hands up slowly, keep running ahead. Right brake again, left hand up. Okay, you can stop there. Turn around quickly, full brake. Hands fully back. Nice one. हवेला कंट्रोल करत आपण होऊ शकेल तेवढी जास्त प्रॅक्टिस करू लागलो. You can turn left, turn into wind. You can try landing in the field ahead. Come straight like that, that's fine. Yeah, you can still land on the slope only over there. Make sure into wind, little left. Be ready to land. Full brake for landing, full brake for landing, full brake. दुसऱ्या दिवशी आपल्याला जमिनीवर धावता धावता थोडं थोडं हवेत उडणं पण शिकवल्या जात होतं, ज्याला बनी हॉर्स म्हणजे सशासारखा उडी मारणे म्हटलं जात होता. मस्त, छान. 20 ते 30 वेळा आज आपल्याला असा वर खाली व्हायला लागला. आज प्रॅक्टिस झाली, पण आज थोडासा आपण हवेत होतो. काल फक्त ग्राउंडवरूनच धावत होतो, पण आज धावता धावता थोडासा हवेत होतो. आणि मग पुन्हा ब्रेक कसे लावायचे, थोडासा हवेत पोझिशन कशी ठेवायची पॅराग्लायडिंगची, त्या गोष्टी शिकवण्यात आल्या. आणि अशा प्रकारे बनी हॉप सोबतच आपला दुसरा दिवस खूप छान पद्धतीने पार झाला. कैसा रहा लड़के आज का एक्सपीरियंस? और 2-3 बार गिरने के बाद मतलब क्या हुआ था ऐसा? ब्रेक मैं हाफ लगा रही थी, मतलब 70% अराउंड, बट पूरे एल्बोज लॉक करके फुल ब्रेक लगानी थी. There was a lot of wind gust, but overall good day. I mean, I'm looking forward to stay here for more than 11 days. कल हमने सिर्फ ग्राउंड पे रनिंग किया था और पैराशूट को खोलना सीखा था, पर आज हमने वो तो किया ही, और साथ में हमने थोड़ा फ्लाइट भी लिया है, मिनी फ्लाइट जैसा. एकदम पीछे स्लोप है ना, वहाँ से लेके यहाँ तक पूरा फ्लाइट लिया है हमने. आज बहुत मस्त एक्सपिरियंस रहा. कल थोडे थक गए थे, पर आज बहुत मजा आया. दुसऱ्या दिवशी आपला ग्लायडर आपल्याला स्वतःलाच पॅक करायचा आहे. आता त्याची तयारी चालणार. मज़ेदार,
बहुत मजेदार होता दुसरा दिवस. आज हव्याची स्पीड बहुत जास्त होती. हव्याच्या स्पीड कारण काही वेळ असा होत होता की नवीन नवीन आपण तर कंट्रोलिंगच्या बाहेर जात होता. 2-3 वेळा 2-4 लोक पडले, उठले पुन्हा आणि पुन्हा एकदा ट्राय केला त्यांनी आणि एकदम बेस्ट झाला. म्हणजे संध्याकाळ जेव्हा सूर्य मावळत आहे, या मावळत्या सूर्यासोबतच प्रत्येक व्यक्तीने एकदम चांगली फ्लाईट केली. आता उद्या तिसरा दिवस, बघू कसं काय होणार. पैराग्लाइडिंग कोर्सचा दूसरा दिवस बहुत मस्त पार झाला. बट वो टाइम पे थोड़ा विंड लाइक थोड़ा स्ट्रॉन्ग था और थोड़ा सा क्रॉस भी आ रहा था, तो वो डिफ़िकल्ट हो रहा था आप लोगों के लिए कि आप लोग भाग रहे तेज़, ओके, और ट्राई कर रहे तेज़ भागने के लिए, बट विंड इतना था कि वो पुश कर रहा था आप लोगों को पीछे की तरफ. करेक्ट ना? Common mistake was that some of you had no brake on at all. You're going like you're pretty much flying fully hands up. That way the glide has quite a bit of speed, and like you don't really have much feeling or control over the wing as well. So like you want to have a little bit of pressure on both sides. Like you keep a few inches, like not a lot. Like चला आपल्या इन्स्टिट्यूट म्हणजे आपल्या रूमवर वापस जाऊ. सर, ये जो लेक है इसका क्या नाम है? बड़ी वाली. बड़े वाली लेक. हाँ. ओके. और ऐसे काफ़ी दूर तक है ना ये? हाँ. या इन्स्टिट्यूटच्या जस्ट बाजूलाच एक लेक आहे, वाडिवली लेक. त्या लेकवर चाललो आपण. बहुत सुंदर नजारा आहे सकाळ सकाळचा. इन्स्टिट्यूटला लागूनच खूप सुंदर तळा आहे जिथे आपण स्विमिंगसुद्धा करू शकतो. यहाँ पे 6 o'clock मॉर्निंग में आते हैं तो इतना पीसफुल होता है. मतलब इतनी सारी बर्ड्स की साउंड्स आती है और वहाँ पे रॉक्स पे बैठ जाते हो तो पानी भी इतना ठंडा नहीं होता, तो मस्त पैर अंदर डाल के एकदम सीन एंजॉय कर सकते हैं. हा जो दगड आहे, या दगडाला या पाण्याच्या लेवलसोबत असा जेवढा मारू आणि जेवढा जोरात मारू तर हा टप्पे खात 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 बहुत दूर जाते. ट्राय करून पाहू. मस्त गया. पण जर दगड पतला नाही राहिला, असा ढेमण्या बी राहिला तरी बी आपण फेकू शकतो. बस पाण्याच्या या सरफेसवर मारायचं आहे. बिचारा डूब गया. जर निसर्गाची शांतता अनुभवायची असेल तर सकाळी सकाळी उठून या लेकवर नक्कीच यायला पाहिजे. जो सरफेस आहे ना, आजपर्यंत आपण इंजिनिअरिंग आणि एमटेकमध्ये जे फॉर्म्युले शिकलो, जसा साइन, कॉस, टॅन, याचा उपयोग पॅराग्लायडिंगमध्ये कसा होतो हे व्हिडिओ थ्रू दाखवण्यात आला. This is also a source of lift. About 3/4 of the lift results from the low pressure above the wing and 1/4 from the high pressure under it. तिसऱ्या दिवशी आपल्याला आता थोडंसं थिअरेटिकल झाला आणि आता आपण चाललो सिम्युलेटरवर. म्हणजे तेच जिथं आपण झुलत होतो तिथं आज आपल्याला सांगणार की हवेत डायरेक्शन कसे कंट्रोल करायचे, लेफ्ट कसं जायचं, राइट कसं जायचं. ये आपको हेल्प करेगा जब हम लोग लॉन्ग फ्लाइट करेंगे तब. अभी इम्पोर्टेंट क्या है इसमें? टेक ऑफ, डायरेक्शन कंट्रोल और लँडिंग. हवेमध्ये डायरेक्शन कंट्रोल कसं करायचा हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्याची ट्रेनिंग तिसऱ्या दिवशी देण्यात आली. अभी आपका ग्लाइडर राइट साइड में जा रहा है तो करेक्शन होगा नाहन से. अभी लेफ्ट साइड में जा रहा है तो राइट. अभी जैसे लैंडिंग के लिए जा रहा है, आगे लीन होने का, फुल ब्रेक. आज आपल्या ग्लायडिंगचा तिसरा दिवस आणि आज होणार आहे मिनी फ्लाईट. म्हणजे आपल्याला थोडासा धक्का देतील, आपल्याला स्पीड पकडा लागेल, मग आपण हवेत उडत लँडिंग करणार. तिसरा दिवस आपल्यासाठी थोडा चॅलेंजिंग ठरणार होता. आज पॅराग्लायडिंग कोर्सचा ग्राउंड ट्रेनिंगचा तिसरा दिवस. आज आपल्याला नवीन ग्लायडर दिला आहे, प्रत्येकाला दुसरे ग्लायडर दिले आहे आणि आज आपल्याला मिनी फ्लाईट करायची आहे. म्हणजे तो सगळं शेवटचे ते लोक दिसत आहे तिथून आपल्याला उडी मारायची आहे. उडी म्हणजे धावत यायचं आहे, मग फ्लाय करायचं आहे ना, मग इकडे समोर लँड करायचं आहे. वॉकी टॉकी बी आहे. चलो. तिसऱ्या दिवशीचा मेन चॅलेंज म्हणजे हवा. आज हवाच नव्हती, ज्या कारण आपला ग्लायडर उडूच शकत नव्हता.
So right now the wind is quite light. So like I mean I told you to release, but it was slightly early. काल हवा बहुत जास्त होती, त्याच्या कारण आपला ग्लायडर जो आहे तो कोलॅप्स होत होता, आपण खाली पडत होतो. आज हवा बहुतच कमी आहे, नाहीच्या बरोबर आहे, आणि ग्लायडर नाहीच्या बरोबर उडून राहिला आहे. म्हणजे आपण नाहीच्या बरोबर उडत आहोत आणि उडलाय तरी तो ग्लायडर डायरेक्ट खाली फॉल होता. या जागेवर एकतर हवा नव्हती, आणि जेव्हा हवा येत होती तेव्हा ती राहू राहू आपली डायरेक्शन चेंज करत होती. हवा बिलकुलच नाही आहे. प्रशील, प्री फ्लाइट चेक, रेडी फॉर मिनी फ्लाइट. Okay. Release. Take down. Take down. Brake on both sides. Okay, now slowly hands up. Run. Now take a flying position. Right brake, left hand up. Okay, wait. Now full brake for landing. Full brake. Stand up. Hold it down. Hold your hands down. Don't let go. हवा उडता उडता अचानक तिरपी झाली ना, आपण इकडे काचाड कुचाडीत येऊन पडलो. मजा आली, बट ठीक आहे, थ्रिलर अनुभव होता हा. 3 दिवसात पहिल्यांदा खाली पडलो आपण. खाली पडलो म्हणजे असं वरून खाली नाही पडलो, लँडिंग झाल्यावर घासतच गेलो ना, बसलो. मग दुसऱ्या दिवशी खूप जास्त हवा होती, तर तिसऱ्या दिवशी बिलकुलच हवा नव्हती. या कोर्सचा प्रत्येक दिवशी प्रत्येक फ्लाईटमध्ये काही ना काही आपल्याला नवीन गोष्ट शिकायला भेटत होती. हा जो ग्लायडर आता खाली पडला ना, एका झाला का अचानक हवा चालली गेली आणि मे बी ब्रेक वगैरे बरोबर नाही झाला त्याच्याकडून, म्हणून ग्लायडर पडला. मित्रांनो, एक तर हवाच नाही आणि हवा आहे तर एकदम तिकडे समोर गेल्यावर तिरपी हवा आहे. आपण चाललो काचाड कुचाडीत. होप करतो हे फ्लाईट चांगली होईल. प्रशील, प्री फ्लाइट चेक, रेडी फॉर मिनी फ्लाइट. Okay. चांगला. Right brake. Full right brake. Right, left 0. गेलो होतो चांगलाच वर गेलो होतो, पण माहित नाही का झाला, खाली चालो. मेला रे. ब्रेक नाही लागत. ब्रेक लावायला पाहिजे आपल्याला. मित्रांनो, हे आपली 10वी फ्लाईट आहे. होप करतो हे तरी फ्लाईट चांगली होईल. प्रशील का म्हणते? प्री फ्लाइट चेक. प्री फ्लाइट चेक, रेडी फॉर ग्राउंड रन. चलो प्रेशर रेडी. जा मागं. रिलीज. घे तर माग. बहुत जबरदस्त. आपण फायनली बरोबर उतरलो, न घासता न पडता आपण डायरेक्ट येऊन पोहोचलो या जागेवर. फायनली बहुत जबरदस्त पद्धतीने नवनवीन अनुभवासोबत आपला तिसरा दिवस सुरक्षित पार झाला. मजा आली आज आपण घासलो, पडलो, उठलो, टोंगरे घासलो. हे प्यांटा हे इकडं काटे घुसले अंदर. हे गड्डे दिसत आहे, लाल लाल रक्ताचे टिंब. 3-4 ठिकाणी आपले असे काटे घुसले आहे. तर हा तो रक्ताचा एक थेंब आहे. म्हणजे पॅन्ट एवढा मजबूत राहून, सिमॉन्डचा पॅन्ट आहे, सिमॉन्ड कंपनीचा मजबूत पॅन्ट आहे, पण काटा एवढा मजबूत होता का याच्या अंदर घुसून आपल्या स्किनपर्यंत घुसला. दिसता. तर असे कार्यक्रम बी होते या जागेवर. 3 दिवसाच्या अफाट कष्टानंतर फायनली तो दिवस आला, ज्या दिवसाची आपण बेसब्रीने वाट बघत होतो. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे पॅराग्लायडिंग कोर्सच्या 4थ्या दिवशी. आज आपण सकाळी सुटलो, एकदम अर्ली मॉर्निंग. आता वाजले आहेत जवळपास 6 आणि आपल्याला जायचं आहे आज शिंदे हिलवर. 3 दिवस आपण शेलार हिलवर प्रॅक्टिस केली, कारण वेस्ट साईडवरून हवा येत होती, पण आज हवा चेंज झाली आहे, ईस्ट साईडवरून येते, म्हणून आपण सकाळीच चाललो आहोत शिंदे हिलवर, जो लोणावळा हायवे आहे ना त्या हायवेवर. पॅराग्लायडिंग ही ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी टोटली हवेवर डिपेंडंट आहे. 3 दिवसापासून वेस्ट साईडवरून येणारी हवा
सडनली चेंज होऊन ईस्ट साईडवरून येऊ लागली. चौथ्या दिवसाची सुरुवात एकदम सकाळ सकाळपासून झाली आहे. पॅराग्लायडिंग कोर्सचा चौथा दिवस आम्हा सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचा होता, कारण आज आम्ही सगळे जीवनात पहिल्यांदा सोलो फ्लाईट करणार होतो, ज्याची एक्साइटमेंट आमच्या सगळ्यांच्याच चेहऱ्यावर दिसत होती. ज्या ठिकाणी आपण आलो 2 प्रकारचा हव्याचा फ्लो राहते, एक राहते ईस्ट साईड, एक राहते वेस्ट साईड. जर ईस्ट साईडमधून हवा येत राहिली तर आपल्याला या ठिकाणी आणलं जाते. हे जे छोटीशी समोरची हिल दिसत आहे याला शिंदे हिल म्हटलं जाते आणि या शिंदे हिलवरूनच मग पॅराग्लाईड करून आपल्याला इथं समोरच्या एरियामध्ये उतरायला लागते. हा झाला पहिला पॉईंट. गेल्या 3 दिवसापासून आपण शेलार हिलवर प्रॅक्टिस करत होतो, कारण वेस्ट साईडवरून हवा वाहत होती. तर अशा 2 प्रकारच्या हवा आहेत. या 2 प्रकारच्या हवेवरून साईड डिसाईड केल्या जाते ना आपण बहुत लक्की आहो की आपल्याला दोन्ही साईड पाहायला भेटल्या. इथे आलेल्या प्रत्येकांसाठी सगळ्यात मोठा चॅलेंज म्हणजे एवढ्या मोठ्या वजनासोबत आपल्याला डोंगरावर चढायचं होतं. डायरेक्ट हिलच्या वर जायचं आपल्याला, सगळा एवढा ओझा घेऊन. नुसती एक बॅग असते तर काही दिक्कत नाही, पण ड्रोन आहे, कॅमेरा आहे, झूम कॅमेरा आहे, एकही मोमेंट मिस नाही झाला पाहिजे म्हणून एवढी तयारी सुरू आहे. पोचलो फायनली येऊन एवढ्यावर आणि इथून सिटीचा नजारा तर पहा. वाह. तो ये साइड नेम ट्रेनिंग हिल, कंट्रोल स्टेबल. उसके बाद जैसे आपको कमरा मिलेगा रन, तो जब तक लिफ्ट नहीं कर रहा है तब तक रन करने का, इमीडिएटली बैठने का नहीं है. इन्स्ट्रक्टरने दिलेल्या माहितीनंतर आपल्याला सोलो फ्लाईटचा पहिला डेमो देण्यात आला. युवराज इज रेडी. स्पीड बार. Land front of me. Go. Full more. Go speed. आपले इन्स्ट्रक्टर लोक आपल्याला डेमो दाखवले. आता जीवनात पहिल्यांदा सोलो फ्लाईट करण्याचा आपले टाईम आहे. सो आता पटकनच तयार होऊन निघू आपण त्या खालच्या पॉईंटपर्यंत. फर्स्ट सोलो फ्लाईटसाठी एक्साइटमेंट तर खूप होती, पण मनात धाकधूक पण तेवढीच होती. शूटिंगच्या चक्करमध्ये आपण बहुत लेट होऊन राहिलो. पटकनच आपण तयार हो. चला. आपली पहिली सोलो फ्लाईट होती आणि या जागेवर एक प्रॉब्लेम तयार झाला. आपल्या ग्रुपच्या 4 लोकांची फ्लाईट तर एकदम मस्त पार झाली, पण जसा आपला नंबर आला तशीच खूप जोराची हवा सुरू झाली आणि आता फ्लाईट होणार की नाही याची शंका निर्माण झाली. एकदम जोराची हवा सुरू झाली आहे म्हणून वरचा वाला स्टॉप केला आणि आता आपल्याला खाली नेत आहे. खालून आपण हवेत उडणार. फायनली थोडीशी हवा स्टेबल झाली आणि आपला नंबर आला. प्रशील, प्री फ्लाइट चेक, रेडी फॉर फर्स्ट सोलो फ्लाइट. हवा में अच्छा लीन होना है पीछे, रिलैक्स एंड एंजॉय द फ्लाइट. ओके. यस सर. Ready to go. Yeah, I'm parting. Only have few inches of break on both sides. They keep flying straight like that. Okay. You can start turning towards the left now. Oh. Turn left, 45 degrees left. Yeah, that's fine. Start heading. You can start turning towards the right now. Turn 90 degrees right. Okay. Right. Pull more right. Keep turning right. Don't be parallel to hill again. You have lots of height. Okay. You can go more right. You still have a lot of height. Okay. That's fine. Oh. Still more right again. Okay, fine. That's Okay. You can start turning to the left now. Turn 90 degrees left. Okay. Pull more left. Face into wind. Okay. Left. That's good. Okay, this is right brake. Flying straight out now. This is 2 inches right brake. Fly straight out. Okay. अशक्य सुंदर सह्याद्री. 2 inches more right.
आई शपथ आहे, जीवनात आपली पहिली सोलो फ्लाईट सुरू आहे मित्रांनो. Ready for landing. Full brake. Stand up. Wait. Hold it there. Wait. Okay. Now full brake again. Stand up. Turn around. सो मित्रांनो फायनली बहुत जबरदस्त अशी आपली फ्लाईट झाली आहे ना. बहुतच मजा येऊन राहिली या जागेवर आल्यानंतर. पॅकअप झाला मित्रांनो. आता पटकन असे पॅक होऊन जाईल, निघू बाहेर. बहुतच मजा आली मित्रांनो. जर तुम्हाला ही फ्लाईट आवडली असेल तर होऊ शकेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, होऊ शकेल तर जास्तीत जास्त शेअर करा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बस एवढंच बोलतो, बाकीच्या समोर बोलतो. चला. आणि अशा प्रकारे निर्वाणा फ्लाइंग इन्स्टिट्यूट आणि इथल्या प्रोफेशनल इन्स्ट्रक्टरच्या मदतीने आपल्या बकेट लिस्टमधला अजून एक ॲडव्हेंचर सक्सेसफुली कंप्लीट झाला. जर तुम्हाला सुद्धा असा ॲडव्हेंचरचा आनंद लुटायचा आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या इन्स्ट्रक्शनला फॉलो करून तुम्ही सुद्धा पक्ष्यांसारखा हवेत उडू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. भेटूया पटकनच एका नवीन जागेवर नवीन ॲडव्हेंचर सोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.